नमस्कार सर्वांना. तर आता माझ्या चालल्या त्या चपात्या बनवायच्या आणि तिकडे माझे मासे पण शिजते ते मस्तपैकी फ्राय होते ते असं. आणि इकडं टम्म फुगलेल्या चपात्या येत्या. तर मासं पण आता धुवून घेतलं आता छान छान पैकी आता, आणि मसाला पण लावून घेतलाय चांगलं. निम्म मासं आता तळायला घेतले तिकडं, आणि निम्म मासं मी फ्राय करायला घेतले ते. तर मला पाहिजे तेवढं जाता मी मासं आता घेतले ते, आणि चपात्या पण करून आता झाले ते आता माझ्या. तर खूप छान असं मासं आता फ्राय झाले ते. भरपूर असं मसाला लावलेला आहे, चिकन मसाला पुडी, धना पावडर आणि आपली चटणी घरगुती, हळद टाकलेली थोडी, आणि लिंबू पिळून मस्तपैकी मीठ टाकलंय भरपूर असं, चवीनुसार पाहिजे तेवढं मला. तर तुकडं तुकडं बारीक करून सर किती छान असं फ्राय तळले ते मासं. आणि ही मासं चिटकत पण नाहीत, बारीक बारीक तुकडं केले ते. आणि तर निम मासं इकडं येतं. तर ही निम मासं आहे आता, ही काय मला आता तळायचं नाही. आता ही आता मी आता बाजूला ठेवणार आहे असं जाता. तर मला पाहिजे तेवढं जाता मासं आता घेतले ते. तर 2च वांगे आहेत ते. या 2 वांग्याची आता मी आता भाजी आता बनवून घेणार आहे, सुकी आता भाजी. आता तर आता ही वांगी येते आता, तर उभं काप करून घेते आता वांग्याचं, आणि सुकी अशी मस्तपैकी कांदा थोडा बारका आणि लसूण घालून सुकी भाजी आता बनवून घेते आता. घरातलं पण सगळं झाडलोट करून घेतलं. आज मला आता पायऱ्या सगळ्या पुसून काढायच्या होत्या, त्या पण पायऱ्या सगळ्या पुसून काढल्या सकाळ सकाळी मस्तच पैकी. आणि चला तर मग आता नाश्ता बनवून घेतला, आणि परत मग म्हणलं आता दुपारचं जेवण पण बनवून घ्यावं. तर मस्तपैकी आता पायऱ्या ही पुसून काढल्या, फरशा पण पुसून घेतल्या सगळ्या. बाहेरचं वातावरण पण खूप छान असं झालेलं होतं आज. आणि आपली नेहमीप्रमाणे जास्वंदीची फुलं तर असते ते, जिकडं बघल तिकडं लाल बडक. आणि ऊन जरी पडलं तरी इकडं सावलीच आहे. तर बाहेर तरी इकडं पुढच्या दाराला खूप असं ऊन पडलेलं आहे, पण इथं किती सावली अशी दिसते भरपूर अशी. ऊन म्हणून असं जाणवतच नाही झाड भरपूर असल्यामुळं. तर भांडी बरशीच पडलेली होती, भांडी सगळे घासून घेतली. मग नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. मग आता निमार्धा स्वयंपाक सगळा बनवून झालाय. इकडं कोथिंबीर निवडून ठेवली आहे चांगली, खूप छान अशी कोथिंबीर हे जे आता कापून कापून असे ठेवलेले आहे असे. तर चांगली आहे अशी कवळी अशी कोथिंबीर आहे. तर ह्या भांड्यात आता निवडून ठेवते आता. तर मास पण आता चांगलं आता फ्राय होत आले ते खूप छान असं. तर गॅस बंद करून आता बाजूला ठेवते आता. तर आता मला मसाले भात पण बनवायचा आहे, तर त्यासाठी आता भाज्या आता निवडून घेते सगळ्या. आणि चला तर मग बाय, भेटू असं पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करत जावा आणि कमेंट पण करत जावा छान छान अशा. तर